कोल्हापुरातल्या कळंबा या कारागृहामध्ये जिवंत काडतुसं सापडली, तर अटकेतील दोन्ही संशयित आरोपी पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंधित. आरोपींनी कारागृहामध्ये पिस्तूल लपवून ठेवले का, पोलिसांकडून या संदर्भातला शोध सुरू. मुंबईमध्ये पालिकेकडून 4 ठिकाणी नवे कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय, तर गेल्या 4 दिवसांमध्ये एकही संस्था पुढे आली नाही. त्यामुळे नियंत्रित पद्धतीनं खाद्यपदार्थ देण्यासाठीचे कबूतरखाने सुरू होतील का, याबाबत शंका. बिहारमध्ये बॅनरवरती भुजबळांचा फोटो लावण्यास रोखल्यानं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा राजीनामा. उमेदवाराच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडून निवडणूक पर्यवेक्षकाची तात्काळ हकालपट्टी. शिरूरच्या मंचरमध्ये एक बिबट्या जेरबंद. पुण्यातील बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक. मात्र वनमंत्र्यांनी अद्याप घटनास्थळी भेट न दिल्यानं ग्रामस्थांचा बैठकीवर बहिष्कार. पिंपरखेडला वनमंत्री 3 ते 4 दिवसांमध्ये जाणार. पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे चौकशीचे आदेश. नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 5 रुपये जमा झाल्यानंतर अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त. लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500चा हप्ता आजपासून जमा होणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचंही आवाहन. अफगाणिस्तानात 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप, तर 20 जणांचा मृत्यू. 300हून अधिक नागरिक हे जखमी. भूकंपाचं केंद्र खुल्म शहरापासून 22 किलोमीटरवर असल्याची देखील माहिती.